सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. EVMमध्ये छेडछाड करण्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी अभियान. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि कल्याणमधल्या भगवा तलावाची अवस्था बिकट, तलाव परिसरात साचले कचऱ्याचे ढीग. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. EVM हटाओ, लोकशाही बचाओ असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे 10,000 पोस्टकार्ड पाठवली. गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास EVM बाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि EVM मधले मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत असा आरोप करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून EVM घोटाळ्यावर जनजागृती निर्माण करण्यात आली. तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात EVM बाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्यामुळे EVMवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातल्या पत्रपेटीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की EVM हॅक केले असा आमचा आरोप नाही, मात्र EVMमध्ये छेडछाड करण्यात आली आहे असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. 5 वाजता 52% मतदान होते, नंतर ते 65 ते 68% झाले. ही आकडेवारी कशी वाढली, ही वाढ कुठून झाली यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. टाकलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये फरक येतोय. EVMमध्ये जर संगणक प्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता असे कुठले मोठे रॉकेट सायन्स आणावे लागते. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळा आहे. त्यामुळेच आता जनआंदोलन सबंध भारतभर उभे राहील. कारण जर असेच घडत राहिले तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठवली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे. जर अमेरिकेतली मतमोजणी 2.5 दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले हे मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता देशभरातनं लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयीसुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले की बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयीसुविधा पुरवण्यात येतात. या सुविधा पुरवताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे याकामी नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. या परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 मधील 37 मध्ये सर्व योजना व विकास कार्यक्रमांमध्ये 5% निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय व नगरविकास विभागाचा शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकूण उत्पन्नातून 5% निधी दिव्यांगांच्या सक्षम आणि उत्थानासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. या निधीमधून दिव्यांगांना अर्थसहाय्य करावे असा केंद्र शासनाने नियम केला आहे. याशिवाय या निधीचा विनियोग न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 मधील 92 अन्वये कारवाई करण्याचेही दिशानिर्देश देण्यात आलेले आहे. या सर्व नियमावलीचा भंग ठाणे महानगरपालिकेकडून केला जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह तहकूब केले असल्याने प्रशासकीय महासभेत अंदाजपत्रक मांडून त्याचे अर्थसंकल्पात रूपांतर करण्यात आलेले आहे. मात्र हे करत असताना सन 2022-23 आणि सन 2023-24च्या अर्थसंकल्पातली तरतूद केलेली रक्कम दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी अद्याप खर्च करण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांगांना दिला जाणारा निधी देखील देण्यात आलेला नाही. या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार, विविध प्रकारे आंदोलन करूनही कार्यवाही न करून संबंधित विभागांकडून दिव्यांग बांधवांवर अन्याय केला जात आहे. याचा निषेध करण्याकरता दिव्यांगांनी आज दिवसभर काळ्या फिती लावल्या. दरम्यान युसुफ खान यांच्या नेतृत्वाखाली या दिव्यांगांनी आंदोलन करून निधीचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी शिंगारे यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर दफ्तर दिरंगाईच्या कारवाईचे आश्वासन त्यांना दिले. APMC वाशी भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतींमध्ये 30% घट झाली आहे. सध्या पालेभाज्या प्रति 10 रुपये दराने विकल्या जात असून मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जरी पालेभाज्या स्वस्त दरात विकल्या जात असल्या तरी ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हिवाळ्यात भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. पालेभाज्यांची उपलब्धता जास्त असल्यामुळे पण ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे भाजी व्यापाऱ्यांचा माल कमी किमतीत त्यांना विकावा लागत आहे. हा ग्राहकांचा कमी प्रतिसाद भाजी विक्रेत्यांकरता चिंता वाढवणारा मुद्दा ठरला आहे. कल्याण पश्चिमेमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची अवस्था सध्या बिकट झाली आहे.
तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. झाडांना पाणी न मिळाल्याने झाडे सुकत चालली आहेत. नियमित मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे रुमाल लावून फिरावे लागत आहे. दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेतात, पण सद्यस्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारस अशी अवस्था सहन करावी लागत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. EVMमध्ये छेडछाड करण्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी अभियान. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबई स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि कल्याणमधील भगवा तलावाची अवस्था बिकट, तलाव परिसरात साचले कचऱ्याचे ढीग. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.